अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना। बाय द वे आता मी डाळ टाकलेली आहे आणि आज करायची आहे डाळची पुलाव, तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करावी। तर सर्वप्रथम तर डाळ वगैरे देऊन वगैरे मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे गावठी डाळ। हे बघा, ही मला आईने दिलेली आहे, शेतातली डाळ आहे। तर म्हटलं चला तर आता तुमच्यासोबत हे शेअर करतेच। म्हटलं पहिल्यांदा मी असं काहीतरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बाय द वे हा व्हिडिओ ना शॉर्ट आणि लॉंग फॉर्म मध्ये सुद्धा येणार आहे, सो दोन्हीकडे आपल्या चॅनलला लाईक करा। तर चला आता मी बाकीच्या प्रोसेस कशा आहेत काय ते तुमच्याशी शेअर। तर ना मंडळी, चकलीच्या रेसिपीसाठी आता फायनली मी हे सगळे इंग्रेडियंट्स कापून घेतलेले आहेत। कांदा कापलाय, लसूण कापलाय आणि कोथिंबीर कापली इथे छान अशी। तर आता मी फोडणी देते जिरे वगैरे घालून। डाळीला फोडणी देऊन झालेली आहे, तोपर्यंत इथं असं काहीतरी माझं चाललेलं आहे। हे मात्र आपल्या झाडाचे आंबे आहेत। फायनली आता हे 3च आंबे राहिलेले आहेत, तर त्याच्यासोबतच माझी अशी काहीतरी मज्जा चाललेली आहे। तर ह्या 3 आंब्यांचा मी आता रस वगैरे केला ना, तर मी तुमच्याशी नक्कीच ते शेअर करेन। रस आणि पुरी आपल्याला करायची आहे एक दिवस। तर असे तर पिकून गेलेले आहेत ते आंबे, किती छान दिसत आहेत, गोड, खायला तर खूपच मज्जा येणार आहे। वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे तुरीच्या डाळीच्या। आणि ना इकडे सुद्धा दाखवते मी तुम्हाला, पिठाचे गोळे रेडी करून ठेवलेले आहेत। तर असे जाड जाड असे मोठे मोठी पोळी लाटायची आणि त्याचे काप करून ह्या उकळी फुटली ना की ह्या वरणामध्ये टाकायचं। तर अप्रतिम अशी हे लागत आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगेलच नंतर कशी लागते कशी नाही, पण लागते अप्रतिम। तर आता इथं डाळीला फोडणी देऊन झालेली आहे आणि डाळीला फोडणी दिलेली आहे तोपर्यंत मी काहीतरी असे पिठाचे गोळे वगैरे तयार करून त्याची मोठी अशी जाडसर पोळी बनवायची आहे, म्हणजे चपाती बनवायची आहे। आणि त्याला छान अशा त्रिकोणी कापा करून घ्यायच्या आहेत। त्या केल्याच्या नंतर खूपच छान दिसतं, म्हणजे आपण शंकरपाळ्याला कशा करतो तसे, किंवा मग आपण असं हातानं पण तोडून टाकलं तरी हरकत नाही, कारण कसंही खाल्लं तर पोटातच जाणार आहे। तर अशा प्रकारे मी छान अशी गोल गोल पोळी लाटून घेतलेली आहे। म्हणजे ह्याला काय असं फुगण वगैरे आपल्याला कसं टेन्शन असतं ना, की साधी पोळी केली की आपण चपाती भाजायची असेल तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही ही चपाती फुगली पाहिजे, अशी लाटली पाहिजे, तशी लाटली। ह्याला काय नाही, ह्याला साधा एक गोळा बनवायचा, गोळा बनवून त्याच्यासोबतच एक गोल अशी पोळी लाटायची। पोळी लाटल्याच्या नंतर जसं की मी तुम्हाला दाखवत आहे, छान असा चाकूला वगैरे तेल लावून घ्यायचं, नसेल लावलं तर माझ्यासारखं असा हळूवारपणे छान असे कट लावायचे आहेत। आणि कट लावल्याच्या नंतर मग बघा मी कशा प्रकारे कट लावलेले आहेत ते आधी बघून घ्या आणि नंतर मग तुम्ही हे करा। ना फ्रेंड, अशा मी कापा करून घेतलेल्या आहेत। तुम्ही कापा करू शकता किंवा मग अशी चपाती बनवून असं त्याला तोडून घेऊन सुद्धा टाकू शकता। तर चला आता मी बाकीचं एवढंच राहिलेलं आहे तर हे टाकून घेते आणि तुमच्याशी नंतर शेअर करते। इथे आता छान अशा बनवून रेडी झालेल्या आहेत आपल्या वरण चिकुल्या। तर अशा काय मी बाउलमध्ये सर्व करत आहे। सर्व केल्याच्या नंतर बघा थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे आणि जशा दिसत आहेत ना छान, तशा टेस्टी सुद्धा झालेल्या आहेत। बाय द वे ह्याच्यावरती साजूक तूप टाकलं ना की खूपच छान लागतात ह्या। तर मंडळी, फायनली आपली रेसिपी रेडी झालेली आहे। आता कशी लागते टेस्टला ती मुलांना विचारून मी नक्कीच कळवेल तुम्हाला। तर ना आता इथं माझं फायनली झालेलं आहे। बाय द वे रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।